चला आज बनवूया तेलाचा थेंबही वापर न करता वर्षभर टिकणारी खुसखुशीत उपवासाची साबुदाणा बटाटा चकली। त्यासाठी अर्धा किलो साबुदाणा एका पातेल्याने मोजून घेतला। एका मोठ्या भांड्यामध्ये साबुदाणा काढून स्वच्छ पाण्याने धुवून साबुदाणा बुडेल इतकं पाणी घालून 6 तासासाठी हा साबुदाणा भिजवून घेतला। ज्या भांड्याने साबुदाणा मोजलेला होता त्याच भांड्याने मोजून 2 भांडी भरून इतकं पाणी उकळतं गरम केलं। उकळत्या पाण्यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा घालून झाकण ठेवून 12 तासासाठी हा साबुदाणा त्या पाण्यामध्ये झाकून ठेवला। अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटे उकडून साल काढून किसून घेतले। त्यामध्ये साबुदाणा घातला, चवीकरता मीठ, लाल मिर्च पावडर घालून व्यवस्थित असं हाताने हे मिश्रण मळून घेतलं। साच्यामध्ये हे मिश्रण दाबून दाबून भरून अशा प्रकारे याच्या चकल्या घालून घेतल्या। या चकल्या कडकडत्या उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घेतल्या। अगदी खुसखुशीत अशा चकल्या बनवून तयार होतात। तेलाचा कुठेही वापर न केल्यामुळे चकल्या वर्षभरासाठी आरामशीर टिकल्या जातात। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा।